आणि मुळात आपण हा सगळा अभ्यास घेतो छत्रपती शाहू महाराजांचा, हा रंजकपणे घेत नाहीये, तो अतिशयोक्तीनं घेत नाहीये. आपण 100% पुराव्याच्या आधारेच हा सगळा इतिहास घ्यायला लागलेला आहे. तर हा पण एक पुरावा आहे. अखबारी म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये सुद्धा नियतकालिकं होती आणि त्याच्या वृत्तपत्र होती आणि त्या काळामध्ये हे लिहिलं गेलं होतं. आणि डे टू डे त्या अखबारात होती बरोबर आहेत. सेतू माधवराव पगडी यांनी 3 खंड प्रकाशित केलेले आहेत या अखबारांचे. त्यापैकी मला काही जेवढे मिळाले तेवढे मी यूज केलेले आहेत यामध्ये. तर औरंगजेबाने आपला अधिकारी पाठवला शाहूकडे आणि जा सांग की मुस्लिम सगळी व्यवस्था केलेली आहे. तो गेला, शाहूकडे गेला. शाहूला सांगितलं की बादशाहचा असा असा हुकूम आहे. शाहू महाराजांनी त्यावेळी ठामपणे सांगितलेलं आहे की मी मुस्लिम धर्म कधीच स्वीकारणार नाही नाही म्हणून सांगितलं. मग त्यांना येऊन सांगितलं की ते नाही म्हणतात. इतिहासामध्ये आत्ताच एक पिक्चर येऊन गेल्यानंतर, एक चित्रपट येऊन गेल्यानंतर सगळ्या मराठ्यांना आणखी कळलं, हिंदुस्थानला कळलं की छत्रपती संभाजी महाराजांचा काय त्याग होता. छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत आनंदवयीत अत्याचार झाले, 40 दिवस सलग त्यांचा अत्याचार सुरू होता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही. तोच ठामपणा त्यांच्याच रक्तामध्ये छत्रपती शाहू महाराजांमध्ये होता. शाहूंनी औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना, औरंगजेबाच्या छावणीमध्ये असताना, औरंगजेबाबरोबर वर्षानुवर्ष घालवल्यानंतर सुद्धा ठामपणे औरंगजेबाला मी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही, मी हिंदू राहणार, जो ठामपणा छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या समोर नजरेला नजर भिडवून जे सांगितलं होतं, जो कणखरपणा दाखवला होता, तोच कणखरपणा त्या लहान वयामध्ये टीन एजमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाला सांगितलेला आहे. औरंगजेबाला नजर घालून सांगितलेलं आहे. नजर कैदेमध्ये असताना, त्यांच्या कैदेत असताना सांगितलेलं आहे मी हिंदू धर्म सोडणार नाही. हा पण इतिहास तितकाच परखड आहे, पण त्या इतिहासाकडे पण दुर्लक्ष झालेलं आहे. तर डॉक्युमेंटरी तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे एव्हिडन्स आहेत की त्याला शाहूला सांगितलं होतं की तू मुस्लिम धर्म स्वीकार. याच काळामध्ये झेबुन्निसाची एंट्री होती. झेबुन्निसानं, जे औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसा, हिनं छत्रपती शाहू महाराजांवर अगदी पुत्रवत प्रेम केलं होतं असे पण दाखले आहेत. तर झेबुन्निसा या काळामध्ये, छावणीच्या काळामध्ये 18 वर्षामध्ये शाहू महाराजांबरोबरचा त्यांचा व्यवहार आणि त्यांची त्यांचं राहणसहान हे कसं सांभाळत होती. आता या तुमच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी पहिला प्रश्न मी पूर्ण करतो प्रथम की औरंगजेबाने अधिकारी पाठवला मुस्लिम हो, शाहूने नकार दिला. त्याने येऊन सांगितलं की ते तयार नाही आहेत. औरंगजेबाने तो निर्णय राबवला नाही. मग शाहू महाराजांना ही ताकद कशी आली नकार देण्याची? बादशाला नकार देतोय आपण, कुठून आली त्यांना ताकद ही? याचं एकमेव उत्तर आहे, एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे येसूबाई. आणि आम्ही असं आमच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की शाहूंवरती केलेले संस्कार, त्यांना केलेला उपदेश हा येसूबाईंचा कामी आलेला आहे. आणि या जगदंबेने म्हणजे येसूबाईंनी महाराष्ट्राला आणि स्वराज्याला वाचविलेला आहे, शाहूला वाचविलेला आहे मुस्लिम होण्यापासून. हे जगदंबेचे उपकार महाराष्ट्राला कधीच विसरणार नाही. एवढं महान कार्य येसूबाईंचं आहे. स्वराज्याचे छत्रपती, जे भविष्यात होणारे छत्रपती, हेच जर मुसलमान झाले असते, हे यांनीच जर इस्लाम पत्करला असता, तर अख्खा महाराष्ट्र मुस्लिम झाला असता. आणि ही जाण महाराणींकडे होती आणि महाराणींनी त्यामुळं छत्रपती शाहू महाराजांना फक्त धर्मांतरापासून वाचवलं नाही, तर अखंड हिंदुस्थानला, अखंड महाराष्ट्राला धर्मांतरापासून वाचवलं. म्हणून आज महाराणींना सरांनी, इतिहास संशोधक डॉक्टर पी एन शिंदे सरांनी त्यांना जगदंबेची उपमा दिलेली आहे. माझं म्हणणं तेच आहे की हा त्यांना वाचवलं. पण झेबुन्निसानं काय मदत केली होती त्या काळामध्ये? आणि दुसरी गोष्ट, आज आपल्याला सांगितलं जातं की त्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती, स्त्रियांना नाकारलं होतं. पण या काळामध्ये, कैदेच्या काळामध्ये महाराणींनी काही पत्रव्यवहार पण केलेला आहे, इतर सरदारांशी पत्रव्यवहार केलेले आहेत. औरंगजेबाकडनं पुरेसा पुरवठा होत नव्हता, त्यावेळेला त्यांनी काही मी सांगतो तुम्हाला. येसूबाईंचं कैद कालखंडामधलं एक पत्र उपलब्ध आहे. ते पत्र आहे, हे पिंपरी चिंचवड आहे ना, चिंचवडचे जे रामदास स्वामींचे जे महंत होते त्यावेळचे,
त्या महंतांना पत्र लिहिलेलं आहे येसुबाईंनी कैद कालखंडामध्ये की आमची आर्थिक स्थिती फार बिकट आहे, हो कर्ज मिळत नाही, पहिलं कर्जच आम्हाला परत द्या म्हणून वसूल लावला आहे सावकारांनी, तेव्हा तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करा असं विनंती पत्र या महंतांना येसुबाईंनी लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेऊन आम्हाला दिलं असेल ते कर्ज आम्ही निश्चितपणे परत फेडू. म्हणजे हेही त्यांनी शब्द दिलेले आहेत. हो एक महाराणी देते आहे शब्द, एक राजमाता शब्द देते आहे, हेही त्यांचं मोठेपणच आहे ना. नाही, पण हाच कॉन्फिडन्स महाराणींमध्ये कसा, त्या जगदंबेमध्ये कसा निर्माण झाला होता की साक्षात औरंगजेबाच्या आपण कैदेत आहोत, पण कधी ना कधीतरी आपण ह्या कैदेतून सुटणार आहोत, आपण परत एकदा स्वराज्यामध्ये जाणार आहोत, आपण परत एकदा ते राज्य बळकवणार आहोत, आपण परत संपत्ती गोळा करणार आहोत आणि त्याची ती जी काय उधारी, जे कर्ज घेतानाच कर्जाची परतफेड कशी करायची ह्याचं नियोजन असतं. हा दुर्दम्य त्यांच्यामध्ये विश्वास होता, आत्मविश्वास होता आणि तो प्रतिबिंबित झाला शाहूंमध्ये. बरोबर. म्हणजे हे संस्काराचेच भाग होते, ते काय शाळेमध्ये जाऊन शिकवायला पाहिजे होतं असं काय नव्हतं. नाही, तुम्हाला सांगतो मी आता, ह्या येसुबाई एवढ्या पोक्त, मुत्सद्दी, समंजस ह्या कशा घडल्या? याचं कारण असं आहे की त्यांना शिवाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊ मातांचा आणि कर्तबगार, पराक्रमी आणि कणखर अशा पतीचा सहवास मिळालेला आहे, मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या बनलेल्या आहेत. हो. जिजाऊप्रमाणे त्यांनी पोक्तपणा दाखविलेला आहे संकट प्रसंगी. उदाहरणार्थ, संभाजीने ज्यावेळी त्यांच्या विरुद्ध कारस्थानं झाली गेली तेव्हा बाळाजी औजीला मारलं हत्तीच्या पायाशी देऊन, तेव्हा येसुबाईंनी सांगितलेलं आहे की ही चूक झाली तुमची, बाळाजी औजीला मारायला नको होतं. संभाजी महाराज त्यावेळी म्हणालेले की भावनेच्या भरात, रागाच्या भरात झालं गेलं, हे व्हायला नको होतं. परंतु येसुबाईंच्या सल्ल्यानुसार बाळाजी औजीच्या मुलांना येसुबाईंनी महत्वाची पदं दिलेली आहेत. हाही जिजाऊ राजमातांच्या संस्काराचाच भाग आहे एक. त्याप्रमाणे त्या घडत गेल्या, वाढत गेल्या आणि पुढे राज्यकर्ते झाले आणि आपल्या मुलालाही त्यांनी घडविलेलं आहे. हो. मग या येसुबाईंची महाराणी आणि राजमाता अशा दोन भूमिका आहेत. हो. महाराणी म्हणजे संभाजी महाराजांचा कालखंडातील त्यांचा जो काय असेल कालखंड तो, आणि त्यांच्या हत्येनंतरचा जो शाहू महाराजांना घडविणं आणि राज्यकारभार पाहणं, विस्तार करणं वगैरे, तो राजमातेचा कालखंड आहे. हो सर, हा 18 वर्षाचा आपण काळ बघितला. आता मुख्य टप्पा तो होता की औरंग्या गेला, औरंग्या याच मराठी मुलकामध्ये संपला. बरोबर. त्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आहे. त्यानंतरचं औरंग्या संपल्यानंतर खरं तर बादशाह ठरणार होता दिल्लीमध्ये. मग ती राजवस्त्र औरंग्याची दुसऱ्याकडे कशी आली, कुणाकडे आली, आणि त्यांनी शाहू महाराजांची सुटका करण्याचा, त्यांना परत स्वराज्यामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला, हा काय कालखंड होता? तो सांगतो तुम्हाला. हे जे तुम्ही म्हणताय ना तसं नाही आहे. ते नंतरचा बादशाह कोण होणार हे दिल्लीत ठरतच नव्हतं. ते कोण ठरवायचं आणि कसं ठरायचं? जो बलिष्ठ पुत्र असेल तो बादशाह व्हायचा. हा, म्हणजे औरंगजेबानं चालवलेली परंपरा ती तिथपर्यंत आली होती. ती वारसाच होता. नाही, पण वारसा तर दारा शिकोचा पण होता, पण औरंगजेब झालाच ना. होताच की. म्हणजे बलिष्ठ, तुम्ही शब्दप्रयोग केला तो बलिष्ठ, थोरला नव्हे. नाही, म्हणजे हिंदू धर्मामध्ये थोरल्याचा थोरला हा भाग तसं नाही. जो बलिष्ठ असेल तो धाकटा असला तरी चालेल, त्यानं थोरल्याला मारायचं आणि गादीवर बसायचं. तुम्हाला सांगतो मी एक उदाहरण. औरंगजेबाने हे ओळखलेलं होतं की त्याचे एकूण 4 पुत्र, बरोबर. त्यापैकी जो ज्येष्ठ होता अकबर नावाचा तो संभाजीला मिळाला आणि पुढे मक्केला जाऊन मेला वगैरे वगैरे. उरले 3. त्यातला सगळ्यात धाकटा जो होता तो कामबक्ष. तो औरंगजेबाचा लाडका होता, फार आवडता होता. परंतु औरंगजेबाने ओळखलेलं होतं की आपली 2 मुलं याला ठेवणार नाहीत, म्हणून त्याला दक्षिणेमध्ये पाठवलं तो सुभा देऊन, तिकडं तू राहा, सुरक्षित राहशील. म्हणजे त्याने ओळखलेलं होतं की पुढे काय घडणार आहे. तसंच घडलं. मधली दोघं आहेत ती कारस्थानी आहे. सगळीच कारस्थानी. हो, सगळीच कारस्थानी. मग त्यात जो टिकेल, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतात ना, तसं झालं ना ते. मग सगळ्यात अगोदर त्यांचा जो जवळ मुलगा होता त्यानं स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं. त्याचं नाव आझमशाह. या आझमशाहनं बादशाह म्हणून घोषित केलं आणि तो निघाला उत्तरेकडे जायला पाहिजे, कारण त्याचा एक भाऊ उत्तरेत होता. त्याला मारलं पाहिजे तर आपण सुरक्षित.
म्हणून निघाला उत्तरेकडे. तिकडं जो होता त्यानेही स्वतःला घोषित केलं बादशाह म्हणून, द्वाही फिरवली आणि तो तिकडून आणि हा इकडून निघाला आणि जिथं त्यांची गाठ भेटली युद्ध झालं त्यात आजमशाह मारला गेला त्याच्याकडून बरोबर. आणि तो बादशाह झाला. तोपर्यंत हा कामाबक्षी इकडं जो होता त्यानं घोषित केलं की मी बादशाह. मग तो इकडे येऊ लागला, त्याला मारल्याशिवाय आपण सुरक्षित नाही, मग तो येऊ लागला. तोपर्यंत शाहू महाराज छत्रपती म्हणून राज्यकारभार सुरू झालेला होता आणि त्या बादशहाने शाहू महाराजांना विचारणा केलेली आहे की मदत करा, आम्हाला सैन्य द्या मदतीला. नाही, पण म्हणजे सुटका कधी झाली कोणाची? शाहू महाराजांची सुटका? ही आजमशहानंच केली. हा, म्हणजे औरंगजेब मरण पावला की आजमशाह घोषित झाला, त्याने बादशाह म्हणून कारभार सुरू केला. भोपाळजवळ त्यांची सुटका झाली आणि मग ते तो स्वराज्यामध्ये आली. तो दक्षिणेत होता औरंगाबादला, कोण? आजमशाह. आणि तो उत्तरेकडे निघाला. जाताना त्याने सोबत घेतली ना, राजकारणीला बरोबर घेऊन तो निघालेला होता. आणि असा मार्ग जात जात असताना शाहू महाराजांची चिंता वाढत चालली की आपण उत्तरेकडे निघालो म्हणजे आपली सुटका आता बिकट होत जाणार. दरम्यान त्यांच्या दरबारी मंडळीमध्ये हालचाली सुरू झालेल्या होत्या राजकीय दृष्टिकोनातून. त्यापैकी जुल्फिकार खान हा मुख्य होता. हा जुल्फिकार खान म्हणजे रायगडाला वेढा घालून बसलेला, ज्यानं ताब्यात घेतलं तोच. या जुल्फिकार खानाचा एक हेतू असा होता की दक्षिणेमध्ये त्याला स्वतःच राज्य निर्माण करायचं होतं आणि ते करण्यासाठी शाहू किंवा मराठे यांच्या शत्रुत्वापेक्षा त्यांचं मित्रत्व आपल्याला उपयोगी पडेल हा त्याचा अंतर्य होता. आणि म्हणून त्याने बादशहाला असा सल्ला दिला की आपण यांना सोडूया, शाहू महाराजांना सोडूया आपण. त्याचं कारण असं की ते जर सुटले दक्षिणेकडे निघाले तर ताराबाई त्यांना विरोध करतील, त्यांच्यात संघर्ष होईल आणि तो आपल्या पथ्यावरती पडेल. बरोबर. त्याप्रमाणे मग त्यांनी ऐकलं, त्याला दोरा या ठिकाणी शाहू महाराजांना त्यांनी सोडलं आणि त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि तो उत्तरेकडे निघाला. उत्तरेकडे निघताना तिथून पुढे येसुबाईनं सोडलेलं नाही. हो, फक्त शाहूंची काही माणसांसह सुटका झाली. महाराणी अजून त्यांच्याच ताब्यात ते दिल्लीला गेल्या. येसुबाईंचा पुढचा कालखंड 12 वर्षे ही दिल्लीत आहेत. हो. दुर्दैवाची गोष्ट अशी की मित्रहो, दुर्दैवाची गोष्ट अशी की या 12 वर्षीय कालखंडामध्ये येसुबाईंच्या जीवनातील घडामोडी, कार्य, प्रसंग याची काही कल्पना माहिती नाही. हो. कागदपत्रच नाही ना, कुठे मिळायची ती? निदान हे लिहिताना, संशोधन करताना आम्हाला तरी मिळालेली नाहीत. आणि खरं तर मी इतिहास संशोधकांना असं आवाहन करीन की त्यांनी यावरती जरूर श्रम घ्यावेत, कष्ट करावेत, शोध घ्यावा. आणि येसुबाईंना, महाराणी येसुबाईंचा इतिहास म्हणजे शाहू महाराजांची भोपाळपासून झालेली सुटका आणि त्यानंतर 12 वर्ष त्यांचा कालखंड राहिला दिल्लीमध्ये. या काळामध्ये कुठलेही कागदपत्र काही असेल तर ते संकलित करण्याचं कोणीतरी आव्हान घेतलं पाहिजे. प्रमोद मांडे सर आम्हाला सांगायचे, निनाद बेडेकर जसे सांगायचे की तुम्ही मराठ्यांचा इतिहास जर अभ्यासायचा असेल तर एकदम 350 वर्षाचा शोधूच नका, ठराविक कालखंड घ्या, ठराविक नायक घ्या आणि त्यांचा अभ्यास करा. माझं म्हणणं याच्यावर गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये बरंच काम झालं असलं तरी सर म्हणताय तसं या 12 वर्षामधला कुठलाही डॉक्युमेंट्स, कुठलाही पुरावा उपलब्ध नाहीये. ह्याच्यावर खरं एक वेगळं संशोधन करण्याची तरुणांना सरांनी आवाहन केलेलं आहे. कोणतरी पुढे येईल आणि याच्यासाठी, हा इतिहास लिहिण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एक पुरावा शोधण्यासाठी कित्येक दिवस घालवावे लागतात आणि त्या कष्टाचं फळ आज आपण ऐकतोय. सरांना अजून तोच म्हणणं आहे की मराठ्यांमध्ये दुही सापडावी हा जो औरंगजेबाचा हेतू होता 18 वर्षापूर्वी कैद करताना, तो आता सफल झाला होता. जे शाहू महाराजांची सुटका करणं आणि मराठ्यांमध्ये दुही करणं हे औरंगजेबानं 18 वर्षापूर्वी ठरवलं होतं. त्याच्या मृत्यू पश्चात तसं झालं का? मराठ्यांमध्ये दुही माजली का? दुही झाली ना, दुही माजली. युद्धही झालं ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये. पुढे नंतर 2 राज्य पण निर्माण झाली. करवीरचं राज्य, कोल्हापूरचं राज्य वेगळं झालं, सातारचं वेगळं झालं. त्याला शाहू महाराजांनी मोठ्या मनाने संमती दिलेली आहे. युद्धानंतर पुढच्या घटना आहेत. हो, त्या घटना जसं शाहू महाराज आले, ते साताऱ्याच्या अजिंक्य ताऱ्याच्या दिशेने निघाले होते, त्याच्या आधी ते इथं थांबले होते आणि इथूनच त्यांनी बऱ्याच सरदारांना संपर्क साधला आणि अनेक मराठी सरदार याच भागातले. नाही, तसं नाही. ते दोराहून निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर कोण होतं? काहीच नव्हतं. 100-200 लोक बरोबर
हो. ना खजिना, ना पैसा, ना सैन्य, ना राजधानी, ना राज्य, काय होतं हो? हो. उलट कैदेतला कालखंड हा जीवन मरणाचा प्रश्न होता. मी जिवंत राहतोय का मरतोय, हिंदू राहतोय का मुस्लिम म्हणून राहतोय, वगैरे वगैरे. जसा तो कालखंड बिकट होता तसा सुटकेनंतरचाही त्यांचा जो प्रवास आहे तोही तेवढाच बिकट होता. काहीच होतं बरोबर, काहीच नव्हतं ना. अशा अवस्थेत ते निघालेले आहेत. बरोबर फक्त एक जमेचा भाग मोठा होता, तो म्हणजे संभाजी महाराजांचा पुत्र होता तो. हो. एकेकाळचा राजपुत्र होता तो. एवढीच एक तो जमेश बाबा, अन्यथा सैन्य नाही, ताकद म्हणजे नाही. शाहू महाराज ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्याबरोबर फक्त डेझिग्नेशन होतं, त्यांच्याकडे पद होतं फक्त, आणि त्या पदानिशी बाहेर पडले. पण याच काळामध्ये मराठा सरदारांनी सुद्धा त्यांना जाऊन भेटणं आणि एक संघटना उभी करणं, सांगतो तुम्हाला हा काळ कसा होता? सांगतो तुम्हाला मी. तो खूप मोठा विस्तार आहे. ते जसजसे दक्षिणेकडे येऊ लागले तसे जागोजाग त्यांना सरदार येऊन मिळू लागले, प्रजेचा पाठिंबा मिळू लागला. आणि असे काही ठिकाणं आहेत. उदाहरणार्थ लंबकानी म्हणून एक ठिकाण आहे, लंबकानी. या लंबकानीला त्यांनी काही महिने वास्तव्य केलेलं आहे आणि तिथून त्यांनी अनेक सरदारांना पत्र पाठवलेले आहेत, अनेक अधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत, अनेक व्यक्तींना पत्र पाठवलेले आहेत की तुम्ही या, भेटा, तुमचं जे काही म्हणणं असेल ते ऐकून घेतलं जाईल. आणि याप्रमाणे त्यांना अनेक सरदार येऊन मिळालेले आहेत. मी तुम्हाला अगदी मोजकी नावं सांगतो की जे महत्त्वाचे होते. उदाहरणार्थ नागपूरचे भोसले संस्थानिक सरकार, याचे जे संस्थापक मानले जातात परसोजी भोसले. हे परसोजी भोसले ससैन्य येऊन मिळणारे पहिले सरदार आहेत शाहू परसोजी भोसले. या परसोजी भोसल्याप्रमाणेच कदम बांडे एक सरदार होते. ते ससैन्य येऊन शाहू महाराजांना मिळालेले आहेत. याप्रमाणे अनेक सरदार येत त्यांना मिळत गेले आणि त्यांचं बळ वाढत गेलेलं आहे. बरोबर. म्हणजे भोपाळपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि अनेक मराठे सरदार, अनेक जहागीरदार शाहू महाराजांना मिळायला लागले. ह्याची खबर तारा राणींपर्यंत पोचली आणि तारा राणींच्या लक्षात आलं की हा स्वराज्याचा खरा वारसदार आता यायला लागलाय, तो बलाढ्य व्हायला लागलाय. हे कळल्यानंतर तारा राणींनी एक अफवा उठवली होती की हा बोगस शाहू आहे. सांगतो तुम्हाला ती अफवा कशी उठवली आणि त्याचा परिणाम झाला का, सांगतो. शाहू महाराजांनी एक पत्र पाठवलेलं आहे ताराबाईंना की आम्ही येऊ लागलेलो आहोत, आता राज्य आम्ही करणार, आपण मातोश्री सम आहात, आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे, आपले अनुभव आम्हाला खूप मोलाचे ठरतील, तुमचं चालविण्यास आम्ही कमी करणार नाही, काही उणेपणा ठेवणार नाही, आशीर्वाद असावेत, असं एक पत्र पाठवलं त्यांनी मार्गातून ताराबाई. त्या इथं होत्या, अजिंक्यताऱ्यावर पत्र मिळालं. ताराबाईंनी त्याची दखल घेतली नाही. उलट त्यांनी नंतर त्यांना कळविलेलं आहे की तुमचा काही संबंध नाही आहे या राज्याशी, वगैरे वगैरे. तत्पूर्वी त्यांनी हा खरा आहे का खोटा आहे, शाहू खोटा आहे, मग खरा आहे हे खरा का खोटा हे साबित करण्यासाठी त्यांनी आपला एक सरदार पाठविला. त्याचं नाव बापूजी भोसले. बापूजी भोसले कोण, तर या परसोजी भोसलेचा थोरला भाऊ. हे परसोजी किंवा बापूजी हे राजारामापासून त्यांच्या सेवेत असणारे सरदार होते. त्यांना जहागीर दिलेली आहे राजाराम महाराजांनी परसोजींना. आणि बापूजींना ससैन्य पाठविलेलं आहे शाहूची खात्री करा म्हणून. खरे शाहू आहेत का? हा. आणि मग ते गेले, तिथं गेले, त्यांच्या छावणीमध्ये गेले. बापूजी, परसोजी हे दोघे भाऊ आणि शाहू महाराज हे एका थाळीमध्ये जेवले. त्या कालखंडाचा विचार करा. आज आपल्याला काहीच वाटणार नाही ना, आपण एकत्र बसून जेवायला काय त्याचं बसून खाऊया म्हणला. त्या काळाचा विचार करा. एका छत्रपतीला सोबत घेऊन जेवायचं आहे आणि छत्रपती तयार होत आहेत एका थाळीमध्ये. ते जेवले, बाकीच्यांनी बघितलं, खात्री पटली की आता एकत्र जेवतात म्हणजे हे खरे आहेत. आणि मग त्या बापूजींनी कळविलं की हे खरे आहेत. आणि ते बापूजी पुन्हा इकडं आलेच नाही, ताराबाईकडे ते आलेच नाही, ते शाहूलाच मिळाले. परसोजी ऑलरेडीच मिळालेले होते, बापूजी पण मिळाले. इथे ताराबाईंचा एक डाव हा असफल ठरला, खोटे म्हणतात. आता काय करायचं, तर त्यांनी पुन्हा त्यांना कळविलं की तुमचा या स्वराज्याशी काहीही संबंध नाही.
का नाही? हे स्वराज्य जे शिवाजी महाराजांनी स्थापन केले, निर्माण केलेलं होतं, ते संभाजीने घालविलेलं आहे, नष्ट केलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आता जे आहे ते आम्ही म्हणजे राजाराम महाराजांनी पराक्रमाने नूतन राज्य संपादिले, अशा प्रकारचा त्यांचा दावा होता. तेव्हा याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. याचा अर्थ असा होता की आता हा निर्णय रणभूमीवरतीच लागणार. यांनी तयारी केली, त्यांनी बी तयारी केली, आणि मग ते तिकडून आणि ते इकडून खेडच्या मैदानावर, खेड कडूस पुण्याजवळचं, तिथं युद्ध झालं. मग इथून या अजिंक्य ताऱ्यावरून ताराबाईंनी ज्यांना पाठविलं त्यामध्ये धनाजी जाधव होते, खंडो बल्लाळ होते, परशुराम त्रिंबक होते, शंकराजी नारायण सचिव होते. ही प्रमुख मंडळी सांगतोय तुम्हाला. त्यांना इथे तारा राणींच्या बाजूने लढणारी, हा, त्यांना इथे दूध भाताची शपथ घ्यायला लावलेली आहे ताराबाईंनी. हे खरं आहे. दूध भाताची शपथ याचा अर्थ त्या कालखंडामध्ये जसं आता आपण बी हात ठेवून म्हणतो ना कोर्टामध्ये, खरं बोलील खोटं बोलणार नाही वगैरे वगैरे, आवाहन करण्यातला भाग होता तो. बरोबर. शपथ घेतली आणि निघाले ते सगळे. त्यापैकी खंडो बल्लाळनं शपथ नाही घेतली, या तिघा चौघांनी घेतली. खंडो बल्लाळने शपथ घेतली नाही हे ताराबाईच्या लक्षात आलं, आणि त्यांनी दूध पाठवलं खंडो बल्लाळला बोलून माघाऱ्यानं, त्यानं शपथ नाही घेतली म्हणून. खंडो बल्लाळनं निरोप पाठवला की मी आता बाहेर पडलो आहे, सुमुहूर्त आहे, तेव्हा आता परत फिरणं बरोबर नाही, मी आहेच तुमच्या बरोबर. आता जे सरदार म्हणजे धनाजी जाधवांच्या समवेत होते ते सांगतील तसं आम्ही वागणार. आणि ते आले नाहीत, परत ते गेले. शपथ न घेता खंडो बल्लाळ निघाले. ते खंडो बल्लाळ नंतर मिळालेलीच आहे शाहूला. हो. तर ही दूध भाताची शपथ आणि मग युद्ध झालं, त्यामध्ये त्याचं वर्णन वगैरे आम्ही ग्रंथामध्ये दिलेलं आहे, आणि त्यामध्ये ताराबाईचा पराभव झाला. त्या युद्धात धनाजी जाधव ऐनवेळी शाहूला मिळालेले आहेत सेनापतीच, हो, ससैन्य. पण परशुराम त्रिंबक मात्र लढले. परशुराम त्रिंबकचं एक वैशिष्ट्य असं आहे की इमानीपणा कसा असावा हे परशुरामाकडे बोलावं. अतिशय ताराबाईशी एकनिष्ठ राहिलेला तो सरदार.